दौला मामा यांनी जे टीकास्त्र सोडलं, गरीब विरुद्ध श्रीमंत किंवा पुणे विरुद्ध गाव, या सगळ्या टीकांचं मी खंडन करतो. आणि त्यांनी एक टीका केली की विघ्न संतोषी माणसाने त्यांना समोरच्या गटात नेऊन सामील केलं. हे तुमचे जे आरोप आहेत यामध्ये जर काही तथ्य असेल, कधी बैठकीसाठी या तुम्ही. आत्ताच मी जे मुद्दे मांडले त्या अनुषंगाने तुम्ही कधी या आमच्या समोर चर्चेसाठी. जर तुमचे मुद्दे योग्य असतील तर आम्ही 100% शेठला सांगून शेठला आम्ही थांबवतो आणि सगळे मिळून आम्ही तुमच्या पाठी लागतो. पण तुम्ही तुमचे मुद्दे प्रूव्ह करून दाखवा. तुम्ही 10 लाख रुपये पार्टी फंड दिलेला नाही, तुम्ही गरीब असू शकत नाही. पार्टी फंड दिलेला आहे अर्थी तुम्ही श्रीमंतच आहात. तुम्ही विघ्न संतोषी माणूस तिकडे घेऊन गेला म्हणून सांगितलं, पण मला सांगा बैठकीसाठी तुमच्यातलं कोण उपस्थित राहिलं? आमंत्रण हे सगळ्यांना दिलेलं होतं. दुधाळ शेठ हा काय वैयक्तिक स्वतःच्या फायद्यासाठी ते गेलेले नाहीत. सगळ्यांना सोबत घेऊन बैठका घेऊन त्यांनी विचार मांडले, त्याला विश्वासात घेऊन जनतेनेच त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे जावा. आम्ही साक्षीदार आहोत त्याचे. त्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहिलेले नाहीत. तुमच्या गाडीचं जे स्टेअरिंग आहे ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे आणि त्यांच्या भरोशावर तुम्ही हे जे बिनबुडाचे आरोप करतायत त्याचं मी पूर्णपणे खंडन करत आहे. आणि ददांत तुम्ही 100% खोटं बोलताय हे मी आज 100% कॅमेरा समोर सांगतो. इथली जनता सुज्ञ आहे. तुम्ही जे भावनिक भूलथापा मारताय त्याला बळी कुणीच पडणार नाहीये. दौलत मामांना माझं एक आव्हान आहे, तुम्ही कामाबद्दल बोला. विषय भावनिक आणून निवडणुकीचा विषय भरकटवू नका. तुम्ही कामाचं बोला. तुम्ही काय केली असतील कामे किंवा पुढे करणार आहात त्याचं एक विजन सांगा. आम्ही आमचं विजन सांगितलेलं आहे. कामाचं बोला, आम्ही उत्तर देऊ. नमस्कार, मी रोहिदास. AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणसंग्राम सुरू आहे. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहतो प्रत्येक मतदारसंघामध्ये या ठिकाणी गटामध्ये आपण जाऊन तेथील स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करतोय. ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तिथील काय परिस्थिती जाणून घेतोय, समस्या काय आहेत नागरिकांच्या ते जाणून घेतोय. त्याचबरोबर उमेदवारांशी संवाद साधतोय, उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेतोय. मात्र आज आपण सध्या हुलजंती गटातील हुलजंती या गावामध्ये आहोत. कारण नुकतंच काही दिवसापूर्वी या ठिकाणी पाहिलं आपण हुलजंती गटातील विरोधक जे उमेदवार आहेत जयश्री माने, त्यांचे सासरे या ठिकाणी दौलत मामा माने यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना जे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत संगीता अक्का दुधाळ, हनुमंत दुधाळ शेठ यांचे मिसेस या ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत भाजपकडून. तर त्यांच्यावर टीकात्मक चर्चा झाली. त्यांनी आरोप केला या ठिकाणी की ते पुण्याचे आहेत किंवा गरीब विरुद्ध श्रीमंत लढाई अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र काय परिस्थिती एकंदरीत काय चर्चा आहे या ठिकाणी आपल्या सोबत हुलजंती गावचे सुपुत्र आणि या ठिकाणी कार्यकर्ते म्हणायला हरकत नाही ते आणि प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. विकास चोपडे आपल्या सोबत आहेत, ते आपली भावना व्यक्त करणार आहेत. काय चर्चा आहे, एकंदरीत चित्र काय या गटामधील हे आपण आज स्पष्ट चित्र जाणून घेणार आहोत त्यांच्या माध्यमातून. त्यांची संवाद साध्या. नमस्ते. नमस्ते. चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, सध्या रणसंग्राम रंगलाय जिल्हा परिषद पंचायत समितीचा. हुलजंती गटामध्ये काय परिस्थिती आहे एकंदरीत? हुलजंती गटामध्ये सध्या हनुमंत शेठ दुधाळ यांनी आजवर 5 वर्षात जी केलेली कामं आहेत त्याच्या जोरावर सध्या त्यांचंच पारडं जड आहे. त्यांचंच पारडं जड आहे 100%. पण या ठिकाणी हनुमंत शेठ दुधाळ हे भाजपमध्ये का प्रवेश केला अशा पद्धतीने काय नाराजी व्यक्त करतायत काय मंडळी, काय सांगाल? नाही, परवा त्यांचा मी एक पॉडकास्ट पाहिला, त्यामध्ये बऱ्याच टीका त्यांनी हनुमंत शेठ दुधाळ यांच्यावर केलेल्या आहेत. त्या सर्व टीका एकदम खोट्या स्वरूपाच्या आहेत. त्या प्रत्येक आरोपाचं मी खंडन करतो. कारण दौला मामा धदांत खोटं बोलतात. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, उमेदवार पुण्याचा आहे तो चालेल का?
हम्म. मला वाटतंय. आणि टीका काय केली, 2 दिवसात बदलले. तर याचा विषय असा आहे, जवळजवळ 5 वर्ष झाल्या दौला मामा हनुमंत शेठ सोबतच आहे. दुधाळ शेठ सोबतच ते हिंडतात, फिरतात, बसतात, उठतात, सगळं काही करतात. आणि ज्या वेळेला हा जो निर्णय घेण्यात आला शेठने, त्यावेळेला ते अचानक तिकडे गेले, निर्णय घेऊन गेले सगळ्यांचा. त्या बैठकीला हे कुणीही उपस्थित राहिलेलं नाही. आणि त्यानंतर यांनी टीकास्त्र सोडायला चालू केलं. ते पुण्याचं आहे. जोपर्यंत ह्यांच्यासोबत होते ते, तोपर्यंत पुण्याचा उमेदवार त्यांना चालला असता. हम्म, 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 हम्म. आणि ज्या वेळेला हे अपोजिशनला त्यांच्यासोबत गेले, हम्म. तर त्यावेळेला त्यांना हा उमेदवार चालत नाही. पुण्याचा- असं का? पुण्याचा वाटला. त्यावेळेला पुण्याचं वाटतं. खरं तर यांनी पुण्याचा म्हणण्यापेक्षा दौलत मामांचं जे आहे बाकीचं, गुजरातशी सुद्धा त्यांचं कनेक्शन आहे. हम्म. गुजरात जवळ का आपल्याला पुणा जवळ? बरं, हम्म. ते पुणा जवळ आहे मानतो आपण, ठीक आहे. तुम्ही लांब मानताय तेही मानू आपण, पण आम्हाला कधी वाटतच नाहीये. हम्म. ज्या वेळेला फोन करू त्यावेळेला आमचा शेठ हजर आहे. हम्म. मंगळवेढा तालुक्याचे हम्म. भाग्यवता ते स्वर्गीय श्री भारतनाना बालके हम्म. ज्या पद्धतीने गोरगरिबांच्या समस्येमध्ये धावून येत होते, हम्म. त्याच पद्धतीने आज दुधाळ शेठ सुद्धा हम्म. प्रत्येक वेळेला हजर आहेत. हम्म. कोणतीही अडीअडचण असू दे, दुधाळ शेठ हजर आहेत. हम्म. आणि मला वाटतंय खऱ्या अर्थानं भारतनानांचा वारसा हा दुधाळ शेठ जपतायत. त्यामुळे ते लांबचे वगैरे म्हणण्याचा काय विषयच आहे. वाटतच नाही. हो. मात्र या ठिकाणी गरीब धनगर विरुद्ध श्रीमंत धनगर अशी ही लढाई आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे, अशा पद्धतीनं रूप दिलं जात आहे. भावनिक मुद्दे केले जात आहेत. काय सांगाल? नाही, हे एकदम चुकीचं बोलतायत ते. हम्म. पहिली गोष्ट, धनगर, हम्म. गरीब धनगर विरुद्ध श्रीमंत धनगर. हम्म, 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 हम्म. मला सांगा, जवळजवळ हुलजंती जिल्हा परिषद गटामध्ये 42,000 समथिंग मतदार आहेत. हम्म, 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 तर यामध्ये धनगरच आहेत का? हम्म, हम्म, बाकी 12 बलुतेदार सगळे आहेत ना, हम्म. फक्त धनगरच आहेत का? हम्म. हा मला वाटते दौला मामांनी जातीवाद केलेला आहे. हम्म, हम्म, हम्म. हे कदापि इथली जनता सहन करणार नाही. हम्म. जातीवाद नकोच आहे आपल्याला. बरोबर आहे. सरसकट तेली मळी कोळी जे पण आहेत आपले सगळे 12 18 पगड. बलुतेदार, 18 पगड जाती, हम्म. सगळे आहेत. सगळ्यांना धरून बोलावं त्यांनी. दुसरी गोष्ट, श्रीमंत विरुद्ध गरीब. तर एक मी तुम्हाला उदाहरण देतो. मागे श्री संत दामाजी कारखान्याची एक निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये मला वाटतं एक पद मिळवण्यासाठी 10 लाख रुपये पार्टी फंड दिलेला हा दौला मामा आहे. तर 10 लाख रुपये फार मोठी रक्कम आहे. आणि गरीब मी आहे असे सांगतात. तर हे कशावरून गरीब आहेत? 10 लाख रुपये ही काही बारकी अमाऊंट नाही. दादा खोटं बोलताय ते. त्यामुळं स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी परिस्थिती आहे. तुम्ही 100% बघा की श्रीमंत गरीब हे मुळातच चुकीचं आहे. जनतेला कुठे भावनिक आवाहन केलं जाते. हा, हे फक्त असं करून जनतेला फक्त फिरवा फिरवी चालव यांची. पण रिअली तसं काहीच नाही. जे माणूस 10 लाख रुपये सहज जाता जाता असं टाकून जातो, ते माणूस गरीब कुठल्या हिशोबाने असू शकतो. मला सांगा, या ठिकाणी हनुमंत दुधाळ शेठ हे दानशूर व्यक्तिमत्व पुढे येते. तसं काय आहे का समोरचं चित्र? समोरचं व्यक्तिमत्व कसं आहे, काय म्हणतात? दानशूर, आपलं शेठ दानशूर मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. टीका करणारी व्यक्ती कशी? पण मी तेच सांगतोय तुम्हाला, शेठ हे पहिल्यापासून दानशूर आहेत, दान देत आलेले आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा कायम भाग राहिलेला आहे. पण एक कुठेतरी 5 रुपये जर देणगी दिली असेल दौला मामानं, तर ती जाहीर करावी. त्यांनी त्यांचं काम सांगावं, मी काय केलं. तुम्ही निवडणुकीला सामोरे चाललाय, मान्य. काहीतरी कुठेतरी केलेलं आहे काम, त्या हिशोबानं मला मत द्या म्हणून तुम्ही समोर या ना. तुम्ही हे जे चुकीचे आरोप लावालावी करून जे तुम्ही या लागलाय समोर, ते 100% चुकीचं आहे. तुम्ही कामाच्या विजनवर समोर या. आम्ही हे केलंय किंवा आम्ही हे करणार आहे हे सांगत तुम्ही मत मागा किंवा पुढे या. तुम्ही फिरला त्याच शेठ सोबत, काम त्याच शेठ सोबत तुमची कामं त्यांनी करून घेतलेली आहेत. शेठ सोबत फिरून त्यांनी त्यांची सुद्धा कामं करून घेतलेली आहेत. आणि आता असं काय झालं की लगेच ते पुण्याचे इकडचे, हे चुकीचं आहे. खोटं बोलताय ते 100%. जनता कसं पाहिलं याकडे सर्व?
हे बघा, सध्या माझ्या तर हिशोबाने विजय निश्चित आहे. समोरचे विरोधक मला वाटतं थोडेफार हँग झालेले आहेत, त्यामुळे त्यांना बोलण्यासाठी कुठलाच मुद्दा नाही. त्यामुळे टीकास्त्र काढलं चाललेलं आहे. विजय हा निश्चित आहे. विजय निश्चित आहे. तर मतदारांना काय आव्हान करा? सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार. संगीताताई दुधाळ जिल्हा परिषद साठी या उभ्या आहेत, तर यांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने विजयी करा. आणि हुलजंतीच्या पंचायत समिती गणातील अर्जुन मल्लाळे यांनाही कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करा. ही आपली माणसं आहेत आणि आपल्या कामासाठी कोणत्याही वेळी आपल्यासाठी येतील हा आमचा तुम्हाला विश्वास आहे. सर्वांना जाता जाता काय सांगाल? जाता जाता मी एवढंच सांगेन, दौला मामा यांनी जे टीकास्त्र सोडलं, टीका केली, गरीब विरुद्ध श्रीमंत किंवा पुणे विरुद्ध गाव, या सगळ्या टीकांचं मी खंडन करतो. आणि त्यांनी एक टीका केली की विघ्न संतोषी माणसाने त्यांना समोरच्या गटात नेऊन सामील केलं. हे तुमचे जे आरोप आहेत यामध्ये जर काही तथ्य असेल, कधी बैठकीसाठी या तुम्ही. आत्ताच मी जे मुद्दे मांडले त्या अनुषंगाने तुम्ही कधी या आमच्या समोर चर्चेसाठी. जर तुमचे मुद्दे योग्य असतील तर आम्ही 100% शेठला सांगून शेठला आम्ही थांबवतो आणि सगळे मिळून आम्ही तुमच्या पाठी लागतो. पण तुम्ही तुमचे मुद्दे प्रूव्ह करून दाखवा. तुम्ही 10 लाख रुपये पार्टी फंड दिलेला नाही, तुम्ही गरीब असू शकत नाही. पार्टी फंड दिलेला आहे अर्थी तुम्ही श्रीमंतच आहात. तुम्ही विघ्न संतोषी माणूस तिकडे घेऊन गेला म्हणून सांगितलं, पण मला सांगा बैठकीसाठी तुमच्यातलं कोण उपस्थित राहिला? आमंत्रण हे सगळ्यांना दिलेलं होतं. दुधाळ शेठ हा काय वैयक्तिक स्वतःच्या फायद्यासाठी ते गेलेले नाहीत. सगळ्यांना सोबत घेऊन बैठका घेऊन त्यांनी विचार मांडले, जनतेला विश्वासात घेऊन जनतेनेच त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे जावा. आम्ही साक्षीदार आहोत त्याचे. त्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहिलेले नाहीत. तुमच्या गाडीचं जे स्टेअरिंग आहे ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे आणि त्यांच्या भरोशावर तुम्ही हे जे बिनबुडाचे आरोप करतायत त्याचं मी पूर्णपणे खंडन करत आहे. आणि ददांत तुम्ही 100% खोटं बोलताय हे मी आज 100% कॅमेरा समोर सांगतो. तर दौलत मामांना माझं एक आव्हान आहे, तुम्ही कामाबद्दल बोला. विषय भावनिक आणून निवडणुकीचा विषय भरकटवू नका. तुम्ही कामाचं बोला. तुम्ही काय केली असतील कामे किंवा पुढे करणार आहात त्याचं एक विजन सांगा. आम्ही आमचं विजन सांगितलेलं आहे. कामाचं बोला, आम्ही उत्तर देऊ. त्यामुळे घडून गेल्या, मला वाटतं आपण शेठ आपल्या ऑपोजिशन मध्ये आले त्यांच्या, त्यानंतर तो अर्ज मागे पुढे करण्यासाठी यांनी कोणाला पाठवले, किती मला वाटते कोटीच्या घरातल्या ऑफर होत्या त्या ऑफर सुद्धा हे देऊ शकतात. साधा गरीब काय कोटीमध्ये कोण बोलत नाही, लाखात बोलत नाही. ऑफर सुद्धा आलते काय? हा, ऑफर दिलेल्या आहेत त्यांनी, यांनी दिल्या होत्या. ते त्यांना माहिती आहे, बरोबर त्यांना समजेल. जास्त काही मी खोलात जात नाही, पण एवढ्या मोठ्या अमाऊंट ते बोलू शकतात या अर्थी ते कुठल्या हिशोबाने गरीब आहेत. आणि जर हीच जर गरीब असेल तर मला वाटतं या हुलजंतीच्या जिल्हा परिषद गटातील सगळ्यांनाच तशी गरिबी 100% येऊ. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी कुठेतरी भावनिक मुद्दा केला जातोय, पण विकासाच्या मुद्द्यावर कुठेतरी ही निवडणूक होताना दिसत नाही. भावनिक आव्हान करून जनतेचं काय आहे? जनतेचं कौल काय आहे? जनतेचा कौल 100% त्यांच्या बाजूने आहे दुधाळ शेठच्या. कारण सांगतो तुम्हाला, मी पहिल्यापासून सांगत आलो, मागं पण मी एक वेळेला सांगितलंय, गेली 5 ते 6 वर्ष झालं हा माणूस दुधाळ शेठ अविरत कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमांना, आपल्या धार्मिक कार्यक्रमांना, महापुरुषांच्या जयंत्या घ्या, या सगळ्यांना सडळ हाताने मदत करत आलेले. मी अजूनही सांगतो, मी फक्त या गटापुरतच मर्यादित बोलत नाही. आपल्या जे गटात 28 ते 30 समथिंग काहीतरी गाव आहे, ही गावं सोडून सुद्धा बाहेरच्या गटातल्या गावांना सुद्धा त्यांनी मदत केलेली. तर यामध्ये राजकारणाने हे काही येतच नाही. आणि याच्यात त्यांच्या गावात सुद्धा मदत केलेली आहे, तिथेही मदत केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट,
हा गट सोडून हम्म. नंदूर बोराळे इथं सुद्धा त्यांनी मदत केली आहे. मला माहितीप्रमाणे बाकीचं अजून एक्स्ट्रा असू शकते. माझ्या माहितीप्रमाणे तिथे सुद्धा मदत केली आहे. त्यात राजकारण येत नाही. एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. त्यानंतर लोक आग्रहास्तव ते राजकारणात आले. त्यांना काय अशी विशेष इच्छा नव्हती. त्यासाठी भरपूर आहे. जनसेवा करण्यासाठी. हा, जनसेवा करण्यासाठी ते आलेले आहेत. आम्ही पण ग्राउंडच्या माध्यमातून ज्यावेळेस ग्राउंड फ्लोर घेतोय तर जनता सुद्धा त्याच पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देताना दिसते. तरी जनता सुद्धा म्हणते की माणसातला माणूस म्हणून किंवा देव माणूस म्हणून आम्ही त्यांना पाहतो. कारण आमच्या ज्या अडचणी असतील, काय छोटे मोठे काय समस्या आल्या, आरोग्याच्या समस्या असतील, दवाखान्याचा प्रश्न असेल, त्यावेळेला त्यांनी आम्हाला सडा हाताने मदत केली. कधी मागितलं नाही अशा पद्धतीने सुद्धा प्रतिक्रिया आहेत. काय खरं? 100% खरं आहे. तुम्ही कोणालाही विचारा. हाच जर तुम्ही निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या अगोदर ही उलतापालत जी झाली त्याच्या अगोदर जर तुम्ही दौला मामाला सुद्धा हे प्रश्न विचारले असते ना, दौला मामा सुद्धा हेच बोलले असते. जे आता आपण बोलतोय ना त्या गोष्टी त्यांच्याच होत्या. आता असं काय आकाश पातळी एक झालंय की ते डायरेक्ट भावनिक साथ, पुण्याचा उमेदवार, धादांत खोटं बोलतात. सगळं चुकीचं आहे. काही खरं नाही. मग अशा पद्धतीनं आपण टीका करत असताना मला येथील विकासाबद्दल काय त्यांच्याकडे मुद्दे नाहीच असं दिसतंय. काय सांगाल आपल्या विजन काय, म्हणजे दुधाळ शेट यांचं विजन काय असणार आहे, काय सांगाल? त्यांचं विजन पहिली गोष्ट आहे पाणी प्रश्न. आपली बोसे प्रादेशिक योजना आहे त्याला ते 100% भर देणार आहेत. पाणी प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, रस्ते आहेत, काही आपले खराब आहेत, थोडेफार बनलेत. भाजपच्या सरकारमध्ये ठीकठाक रस्ते बनलेले आहेत. 1-2-3 रस्ते राहिलेले आहेत, ते बनवण्याचे ते 100% प्रयत्न करतील. पण मतदारांना काय सांगाल? मतदारांना मी हात जोडून सांगतो, तुम्ही या वेळेला दुधाळ शेट यांना मतदान करा. कामाचा माणूस आहे. तुमची हर एक अडचण माझीच अडचण आहे या पद्धतीने सोडवली जाईल याचा मी 100% तुम्हाला विश्वास देतो. तर हे होते विकास चोपडे, या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधला. एकंदरीत या गटामध्ये काय परिस्थिती आहे, विरोधकांची भूमिका कशी आहे आणि दुधाळ शेट नेमके कसे आहेत, त्यांची परिस्थिती कशी आहे आपण जाणून घेतलं. या ठिकाणी दुधाळ शेट हे माणसातला माणूस म्हणून समोर येत आहेत. दानशूर व्यक्तिमत्व आहे अशा पद्धतीने ग्राउंड रिपोर्ट आहे. आणि आता सुद्धा आपण पाहिलं की विकास चोपडे यांनी देखील तीच भूमिका मांडली की गरीब विरुद्ध श्रीमंत, गरीब धनगर आणि श्रीमंत धनगर अशी ही लढाई नाहीये. कोण ह्या निवडणुकीत येतं तर राजकारणात कोण गरीब आणि श्रीमंत नाहीये, ही विनाकारण भावनिक मुद्दा केला जातोय अशा पद्धतीने हे खंडन केलेलं आहे. तर पुणे आणि त्यांनी सांगितलं की जरी दुधाळ शेठ हे पुण्याचे असतील तर दौलत मामा हे गुजरातचे, गुजरातचं कनिष्ठ गुजरातमध्ये राहतात अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणजे हे कुठेतरी विनाकारण मुद्द्याला सोडून कुठेतरी वेगळंच भावनिक राजकारण केलं जातं अशा पद्धतीने सांगितलं. तर कामाचं काहीतरी बोललं पाहिजे आणि आपण काय काम करतो ह्याच्यावर आणि लोकांचं काय कल्याण करणं ह्याच्याविषयी बोललं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी भावना मांडली. तर दर्शक अशा पद्धतीने खरंच आपण ह्या सर्व आढावा घेत आपण नवीन अपडेट्स आपल्याला देणार आहोत. तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज मराठी. धन्यवाद.